हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन या चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 6वी विषय विज्ञान, प्रकरण नंबर 14. प्रकरणाचं नाव आहे प्रकाश व छाया निर्मिती. प्रकाश व छाया निर्मिती. या प्रकरणाच्या खाली पान नंबर 104 वर जो स्वाध्याय आलेला आहे, जे प्रश्न आलेले आहे, त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे. पान नंबर 104 वर आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. तर यापैकी आपल्याला पर्याय दिलेले आहे, तर यातला योग्य शब्द आपल्याला निवडून या ठिकाणी लिहायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान टिंबटिंब आहे. तर प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान आहे तारे. ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो आपण त्यांना तारे म्हणतो. तर प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान तारे आहेत. त्यानंतर आ दिलेला आहे. टिंबटिंब हे प्रकाशाचे कृत्रिम उगमस्थान आहेत. तर कृत्रिम उगमस्थान आहे मेणबत्ती. यापैकी योग्य पर्याय आहे मेणबत्ती. त्यानंतर ई दिलेला आहे. लोलकातून सूर्यप्रकाश गेल्यावर तो टिंबटिंब रंगात विभागतो. तर लोलकातून सूर्यप्रकाश जर गेला तर तो 7 रंगात विभागतो. त्यानंतर ई दिलेला आहे. सूची छिद्र प्रतिमा ग्राहकामध्ये मिळणारी प्रतिमा टिंबटिंब असते. तर सूचीछिद्र प्रतिमा ग्राहकामध्ये मिळणारी प्रतिमा ही उलटी असते. त्यानंतर पुढे ऊ दिलेला आहे. छायेची निर्मिती प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये टिंबटिंब वस्तू आल्यामुळे होते. तर अपारदर्शक, ज्या वस्तूमधून आपण आरपार पाहू शकत नाही अशा वस्तू जर प्रकाश आणि एखादा स्रोत आहे त्यांच्या दोन्हीच्या मार्गात जर आले तर छाया निर्मिती होते, म्हणजे सावली. त्यानंतर ऊ दिलेला आहे. प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये टिंबटिंब वस्तू आली की त्यातून प्रकाश टिंबटिंब जातो. तर प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये पारदर्शक वस्तू आली की त्यातून प्रकाश आरपार जातो. उदाहरणार्थ काच आली तर काचेमधून प्रकाश आरपार जाऊ शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे. खालीलपैकी प्रत्येक वस्तू दीप्तिहीन किंवा दीप्तिमान आहे ते लिहा. तर दीप्तिहीन किंवा दीप्तिमान म्हणजे प्रकाश असलेली प्रकाश नसलेली. पुस्तक दीप्तिहीन आहे की दीप्तिमान आहे? दीप्तिहीन. म्हणजे पुस्तकाला प्रकाश नाही. पेटलेली मेणबत्ती. दीप्तिमान. मेण कापड. दीप्तिहीन. प्रकाश नाही. पेन्सिल प्रकाश नाही म्हणून दीप्तिहीन. पेनाला प्रकाश नाही म्हणून दीप्तिहीन. आणि बल्ब. दीप्तिमान. टायरला प्रकाश नाही म्हणून दीप्तिहीन. आणि विजेरी, दीप्तिमान. त्याला आपण टॉर्च असे म्हणतो. यानंतर प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. सांगा मी कोणाशी जोडी लावू. तर अ गट आणि ब गट दिलेला आहे. तर अ गटामध्ये अ आहे. आरसा. तर आरसा. तर योग्य जोडी आहे परावर्तन. 2 नंबर आहे. काजवा. तर या ठिकाणी हा जो आहे तर हा आहे काजवा. तर योग्य जोडी आहे. दीप्तिमान. त्याला प्रकाश असतो. त्यानंतर ई आहे. सूची छिद्र प्रतिमा ग्राहक. तर योग्य पर्याय आहे. उलट प्रतिमा. तर त्यामध्ये आपल्याला उलट प्रतिमा दिसते. आणि यानंतर ई दिलेला आहे. चंद्र. तर चंद्र हा दीप्तिहीन. चंद्राचा जरी आपल्याला पृथ्वीवरून प्रकाश दिसत असेल परंतु सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि तो प्रकाश पृथ्वीवर परावर्तित होतो, म्हणून आपल्याला चंद्र प्रकाशमान दिसतो, दीप्तिमान दिसतो. परंतु चंद्र हा दीप्तिमान नाही, तर चंद्र हा दीप्तिहीन आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व तुमच्या शाळेचे नाव कमेंट करा.
यानंतर प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. छाया निर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात? तर छायानिर्मितीसाठी प्रकाशाचा स्रोत, अपारदर्शक वस्तू आणि सपाट पृष्ठभाग. म्हणजे प्रकाशाचा स्रोत, कशातून तरी प्रकाश आला पाहिजे. दुसरा आहे अपारदर्शक वस्तू. बघा या ठिकाणी मध्ये जी वस्तू आहे तर ती आहे अपारदर्शक. आणि छाया ज्यावर पडणार आहे तर तो भाग सपाट पाहिजे, तर सपाट पृष्ठभाग. या 3 गोष्टींची आवश्यकता छाया निर्मितीसाठी असते किंवा सावली निर्मितीसाठी असते. यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे. वस्तू केव्हा दिसू शकते? तर प्रकाश स्रोताकडून प्रकाश किरणे वस्तूवर पडतात. या ठिकाणी बघा, म्हणजे जो काही प्रकाश आहे तर तो कशावर पडलेला आहे? वस्तूवर पडलेला आहे. वस्तूच्या पृष्ठभागावरून प्रकाशाची किरणे परावर्तित होतात. म्हणजे यावर प्रकाश पडून तो पुन्हा परावर्तित होतो आणि हा परावर्तित झालेला प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो. आणि आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचला म्हणजे आपल्याला वस्तू दिसते. यानंतर याच खाली दिलेला आहे. छाया म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, प्रकाशाच्या मार्गात एखादी अपारदर्शक वस्तू आली की ती प्रकाश अडवते. या ठिकाणी बघा, ही अपारदर्शक वस्तू आली, तिनं काय केला? प्रकाश अडवला. वस्तू पलीकडे असलेल्या पृष्ठभागावर जिथे प्रकाश पोचत नाही असा भाग काळा दिसतो. म्हणजे बघा, इथून निघालेला प्रकाश अपारदर्शक वस्तूवर पडला आणि प्रकाश इकडे पुढे पोचत नाही, म्हणून हा भाग आपल्याला काळा दिसतो. या काळ्या भागाला त्या अपारदर्शक वस्तूची ही काय झाली? सावली. या मुलाची ही काय झाली? सावली. आणि हा मुलगा काय झाला? अपारदर्शक वस्तू. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.